एकदम सुपर मार्केटमध्ये जशी मिळतात तशाच प्रकारची सुपारी आवळ्याची आज बघणार आहोत आपण. बघा किती छान आवळे आहेत आणि तोंडाला पाणी सुटलं की नाही आणि तोंडाला चव सुद्धा येते. चला तर मग बघूया. बघा किती छान आवाज येत आहे सुपारीचा, अशी कणकण वाळलेली आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एकदम मार्केटसारखी आवळा सुपारीची आपण रेसिपी बघणार आहोत. आवळा कँडी अशी मी 2 किलो स्वच्छ पाण्याने 2 वेळा आवळे धुवून घेतलेले आहे आणि छान फ्रेश आवळे आहेत हे. तुम्ही कलरूनच बघू शकता. त्यात 1 वाटी साखर टाकत आहे मी. आता या गडव्याने 1.5 गडवा पाणी टाकायचं आहे. मला त्याचा आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे. ते उरलेल्या वाफवलेल्या पाण्यातून जे उरल त्या पाण्यात मी ज्यूस बनवणार आहे. तुम्हाला जर ज्यूस बनवायचं नसेल तर 1च गडवा पाणी ठीक आहे, पण मी 1.5 गडवा पाणी टाकत आहे. पूर्ण मी 1.5 गडवा पाणी टाकलेलं आहे. जेव्हा आवळे वाफवल्यानंतर जे पाणी उरल त्याचं मी स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. आता या चमच्याने मी मीठ टाकलेलं आहे 2 चमचा. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने. बघा अशा प्रकारे. आता मी कुकरला झाकण लावून घेत आहे. पाणी याच्यासाठी जास्त टाकलेलं आहे की त्याचं जेव्हा पाणी उरेल ते आपल्याला ज्यूस म्हणून फ्रीजमध्ये स्टोअर केलं असतात. त्याचा छान उपयोग होतो आणि केस धुण्यासाठी सुद्धा उपयोग होतो त्या पाण्याचा. तसं तर आवळा उकडायला 1च गडवा पाणी लागते. आता मी कुकरमध्ये आवळे गॅसवर छान वाफवायला ठेवलेले आहे. मी 1च शिट्टी घेणार आहे कुकरची. पांढरे होत नाही. तर कुकरची वाफ गेलेली आहे. मी आवळे छान चमचच्या साहाय्याने काढून घेत आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्या त्याप्रमाणे. सध्या आवळे हे गरमच आहे त्यामुळे मी चमचच्या साहाय्याने काढून घेतलेले आहे. बघा किती छान वाफवल्या गेलेले आहे. गरम असल्या कारणाने मी तुम्हाला चमच्यानेच त्याच्या पाकळ्या अशा अलग करून दाखवत आहे. हाताला चटके लागतात गरम असताना आपण हाताने केले तर, त्यामुळे मी चमच्याने करत आहे. अशा प्रकारे बघू शकता. ही एक ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळचीच ही प्रोसिजर करून फॅनखाली हडकू घालू शकता आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवू शकता. बघा किती छान असे वेगवेगळ्या पाकळ्या होत आहेत. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा किती छान वाफवल्या गेलेल्या आहे आवळे. आता जर तुम्हाला स्टोअर करायची असेल सुपारी 2 वर्षासाठी तर अशाच प्रकारे तुम्ही वाफवून घेऊ शकता. बघा हाताने सुद्धा मी आता थंड झाल्यावर काढून दाखवत आहे. अप्रतिम अशी आपली आवळ्याची सुपारी तयार होणार आहे. बघा किती छान आहे. एकदम स्वादिष्ट, खमंग आणि तोंडाला चव येईल आणि याचा मिक्सरमध्ये फिरून पूड बनवून ठेवू शकता वाळल्यानंतर आवळा सुपारी तुम्ही. मी पुन्हा 1 वाटी त्यात छोट्या वाटीने साखर घेतलेली आहे आणि 4 विलायची टाकलेल्या आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेले आहे. आता हे 4 मी ताटातनी आवळा सुपारी ही वेगळी करून घेतलेली आहे. आता आपण जे मिक्सरला फिरून घेतलेले आहे आवळा सुपारीसाठी साखर आणि विलायचीची पूड. बघा आता ती थोडी थोडी करून यातली मी अर्धीच पूड वापरणार आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त टाकू शकता, पण सगळी टाकू नका, खूपच गोड होईल मग. त्यामुळे अर्धीच टाका त्यातली साखरेची पूड. छान आंबट गोड अशी खमंग अशी स्वादिष्ट चव येईल. आणि म्हणतात ना आवळा सुपारी खाल्ली आणि त्याच्यावर पाणी पिले की गोड गोड लागते, तशी छान आपली सुपारी पण तयार होणार आहे. मग अशा प्रकारे छान पूर्ण याच्यावर आता हे आपल्याला बनवलेलं साखरेचं आणि विलायचीचं पावडर छान शिंपडून घ्यायचं आहे. आणि बघा जसं जसं मिक्स होईल तसं तसं टाकत राहायचं आहे. सुरुवातीला थोडं थोडंच टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे टाकायचं आहे पूर्ण. आणि छान आता चमच्यानं मी फिरून घेत आहे मिक्स करून. तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. आता पूर्ण याच्यावर मी छान टाकून दिलेलं आहे. अजून थोडं थोडं टाकणार आहे मी. बघा छान आता मिक्स होत आहे. सध्या ओलं असल्या कारणाने ते ओळखू येत नाही आणि वाळल्यानंतर
ते पूर्ण ऑब्झर्व करून घेते, तेव्हाही ओळखू येणार नाही आपण किती टाकलेलं आहे ते. आता मी काळं मीठ घेतलेलं आहे. बघा, 1-1 चमचा प्रत्येक ताटात मी आता काळं मीठ टाकणार आहे. जे चमचा तुम्हाला मेजरमेंटला दाखवलेला आहे त्याच चमच्याने मी टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. जशी आपल्याला मार्केटमध्ये आवळा सुपारी मिळते वाळवलेली पॉकेटमध्ये, त्याच प्रमाणची आवळा सुपारी तयार झालेली आहे आणि 3 दिवस मी उन्हात वाळून बघा अशा प्रकारची छान कडकडीत आपली आवळा सुपारी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि काही तुम्हाला मला टिप्स सुचवायच्या असेल ते सुद्धा सुचवू शकता तुम्ही. थँक्यू फ्रेंड्स.